नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. मित्रांनो, जसं जसं ठरलं तर मगचे समोरचे एपिसोड्स येत आहेत जेलमध्ये गेल्यानंतर आता साक्षी आणि प्रियाच्या, तसं तसं खूप डेंजर आणि खतरनाक घडत आहे प्रेक्षकांनो. आजचा भाग तर जबरदस्त आहे, म्हणजे एकदम आता महिपत वेड्यासारखा वागतोय आणि महिपत आता खूप मोठा प्लॅन करतोय अर्जुनचा जीव घेण्यासाठी, आणि त्याचा पहिला टप्पा म्हणून त्याने सरंजामेचा जीव घेतला. आणि आजच्या भागात आपल्याला आता तेच पाहायला मिळणार आहे. बघूया प्रेक्षकांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्यानंतर आजच्या भागात बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहे. सायली आणि अर्जुन आपल्या रूममध्ये असतात आणि आता सायली प्रतिमाचा विचार करू लागते की प्रतिमा त्या बऱ्या असतील ना. त्या दिवशी कोर्टात त्याने कोणाला पाहिलं आणि त्यांना चक्कर आला आणि ते इतक्या का घाबरल्या होत्या कोर्टात, त्यांना हे नंतर तरी आठवलं असेल का, असं सायली आता विचार करत असते आपल्या मनात आणि ती कामंसुद्धा करत असते. अर्जुन आता कॉफी पीत बसला असतो आणि न्यूज बघत असतो. आणि आता अर्जुन सायलीला सांगत असतं, सायली हे न्यूज बघ, दामिनी देशमुखने साक्षी शिकरेची केस सोडली. आता ते साक्षीसाठी हायकोर्टात अपील सुद्धा करणार नाहीये. त्यावर आता सायलीचं अर्जुनच्या बोलण्याकडे काही लक्ष नसतं आणि सायली असं म्हणते आणि आपलं काम करत असते आणि डोक्यात तिचे विचारही सुरू असतात प्रतिमाचे. तर त्यानंतर आता अर्जुन परत म्हणतो, बघ ना, आयुष्यात ती पहिल्यांदा केस हारली आहे ना, इगो हट झाला त्याचा. त्यानंतर आता अर्जुनचं लक्ष जातं सायलीकडे की सायलीचं तर काही लक्षच नाही अर्जुनच्या बोलण्याकडे. त्यानंतर आता अर्जुन सायलीच्या जवळ जातो आणि सायलीकडे असं डोकावून बघतो तर सायली खूप अशा विचारात त्याला दिसते. तर अर्जुन आता लगेच सायलीचा हातचा कपडा घेतो आणि तो घडी करू लागतो. आता सायली एकदम भानावर येते आणि म्हणते, काय करता होतो तुम्ही, द्या ते परत. त्यावर आता अर्जुन म्हणतो सायलीला, अगं एकाच वेळेला तू 3-3 कामं कसे करशील, अगं तू दमशील ना. त्यावर आता सायली म्हणते, मी एकच काम करते, द्या लवकर. तर आता अर्जुन म्हणतो, तू फिजिकली फक्त एकच काम करते पण मेंटली दोन कामं करतेस तू. एक म्हणजे तू कसला तरी विचार करतेस आणि दुसरं, मी तिथे बसून जे काही बोललो ते न ऐकता फक्त करतेय, बरोबर ना. त्यावर आता सायली म्हणते, मी ऐकत होते, तुम्ही काहीतरी ते दामिनी देशमुख बद्दल बोलत होतात ना. आणि सायली आता खूप सॅड असते. तर आता अर्जुन सायलीचा हात पकडतो आणि तिला शांतपणे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि तिला बसून म्हणतो, चल सांग सायली, तू कसला विचार करतेस ते. तर आता सायली म्हणते, मी प्रतिमा आत्यांचा विचार करत होते. प्रियाने जे केलंय हे त्यांना कळल्यावर त्यांना किती त्रास होत असेल आणि अशा वेळेला आईबाबांच्या मनात काय काय यातना होऊ शकतात ना, याची आपण कल्पना देखील नाही करू शकत. आता अर्जुन म्हणतो, हो ना, कोर्टाच्या बाहेरच प्रतिमा आत्याला चक्कर आली होती आणि नंतर जेव्हा त्यांना कळलं असेल की तन्वीने काय केलं तर तिची काय अवस्था झाली असेल. त्यावर पुढे आता सायली म्हणते, हो ना, आणि आपल्या घरातली पण कोणाचीच अशी अवस्था नाही आहे आता की ते दोघं रविराज काका आणि प्रतिमा आत्याला जाऊन धीर देतील. पुढे आता सायली म्हणते अर्जुनला, बरं मी काय म्हणते, आपण जाऊन भेटूया का प्रतिमा आत्या आणि रविराज काकांना, त्यांना थोडं बरं वाटेल. त्यावर आता अर्जुन लगेच म्हणतो, ओके जाऊया. आणि इकडे आता सीन शिफ्ट होतो प्रेक्षकांना. बघा आता रविराज काय करणार आहे. रविराजने आता या प्रियाकडून केस वापस घेतली असते, म्हणजे आता तो तिची केस लढणार नाही आहे. तर नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आता रविराजने तसे पेपर्स घरी मागून घेतले असतात. तर आता नागराज म्हणतो, अरे दादा तू हे काय करतोयस, म्हणजे तू आता प्रियाला सोडवण्याचा सुद्धा प्रयत्न नाही करणार आहेस. अरे मला तर वाटलं होतं तू आता हाय कोर्टामध्ये अपील वगैरे करशील. अरे दादा हीच वेळ आहे, तन्वीला तुझी खरी गरज आहे आता. त्यावर आता रविराज ठामपणे सांगतो की तन्वीला माझी काहीच गरज नव्हती, उलट माझाच असा गैरसमज होता की मी एक प्रामाणिक साक्षीदाराची साथ देतोय. आणि आता रविराज ठामपणे नागराजच्या डोळ्यात डोळे टाकून म्हणतो की पण मी आधी कधीच गुन्हेगाराची साथ दिली नाही आहे आणि इथून पुढे सुद्धा देणार नाही. आणि आता प्रतिमा खूप खुश असते प्रेक्षकांनो या निर्णयावरून. तर पुढे आता रविराज एक दुसरा धमाका देतो आणि म्हणतो, अजून मी एक निर्णय घेतलाय, मी एक डॉक्युमेंट तयार करून घेतलंय. तर आता रविराज म्हणतो की इथून पुढे माझ्या स्थावर आणि जन्म मालमत्तेमध्ये तन्वीचा काहीही अधिकार नाही आणि मी माझ्या संपत्तीमधून तन्वीला बेदखल करतोय. आता हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो प्रेक्षकांनो. काय वाटतं तुम्हाला या निर्णयाबद्दल, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इकडे आता सीन शिफ्ट होतो. सरंजामे आपल्या रस्त्याने जॉगिंग करत चालला असतो. तितक्या तिथे एक व्हॅन येते आणि 2 माणसं त्याला जबरदस्तीने पकडून व्हॅनमध्ये बसवतात. सरंजामे खूप प्रयत्न करतो सोडवण्याचा स्वतःला, पण ते काही त्याला जमत नाही. त्यानंतर ती व्हॅन एका सुनसान जागेत जाऊन थांबते आणि त्या व्हॅनमध्ये असतो महिपत शिखरे. आता सरंजामे स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या गुंडांना विचारत असतो, कोण आहे तुम्ही, सोडा मला, कोण आहे. त्यावर आता महिपत म्हणतो, तुझा बाप. आता महिपत स्वतःचा चेहरा या सरंजामेला दाखवतो आणि आपल्या तोंडावरचा मास्क काढत एका विलन स्टाईलमध्ये या सरंजामेला चेहरा दाखवतो. आणि महिपतच्या डोळ्यात खूप खुन्नस असते प्रेक्षकांना. आता महिपत म्हणतो या सरंजामेला की मी तुझा बाप सरंजामे. तर आता सरंजामेला बघून धक्काच बसतो आणि सरंजामे म्हणतो, महिपत साहेब मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर चिडले असाल, पण मी अर्जुन सुभेदारला खरे पुरावे का दिले हे तुम्हाला सांगू का. त्यावर आता महिपत म्हणतो, तुला विचारलं का मी,
विचारला का तुला की तू खरे पुरावे का दिले म्हणून? नाही ना? तर मग मला फक्त एवढंच माहिती आहे की तू माझ्या लेकीच्या विरोधात पुरावे दिले आणि तुझ्यामुळं आता माझी लेक जेलात आहे. तू सरंजामे जर तुझं थोबाड बंद ठेवलं असतं तर तुझा श्वास चालू राहिला असता. पण तुला घाई, तितक्यात आता सीन शिफ्ट होतो आणि आता सायली सगळ्यांची काळजी घेत सगळ्यांना कॉफी देत असते. तर तिथे कल्पना, प्रताप आणि पूर्णाई असते. त्यावर आता प्रताप म्हणतो सायलीला, सायली तू आणि अर्जुन प्रतिमाला आणि रविराजला बघून आलेत ना, कसं आहे ते? त्यावर आता सायली म्हणते अगदी व्यवस्थित आहेत ते आता. तर आता प्रताप म्हणतो पण काय ग, कोर्टात नेमकं काय झालं ते कळलं का? तर आता सायली म्हणते रविराज काकांनी ठरवलंय की प्रतिमा आत्यांसमोर तो विषय नाहीच काढायचा, कारण ते खूप अस्वस्थ होतात आणि त्यांना काहीही आठवत नाहीच आहे. तर आता पूर्णाजीला काळजी वाटू लागते आणि पूर्णाजी म्हणतात बिचारी, असं मध्येच तिला काय होतं काहीच कळत नाही. तर इकडे प्रेक्षकांना सीन शिफ्ट होतो आणि आता सरंजामे स्वतःच्या जीवाची बळी द्यायला आता निघालाय. तर आता सरंजामे म्हणतो महिपतला, तू मला काहीच करू शकत नाही, मी रिटायर्ड पोलीस ऑफिसर आहे, जर का तुम्ही माझा खून केला ना तर अख्खं पोलीस डिपार्टमेंट तुमच्या मागं लागेल. त्यावर आता महिपत म्हणतो गप्रे, कोणी सांगितलं आम्ही तुझा खून करणार आहे? तू ते सुसाईड करणार आहे, सुसाईड, कळलं? तर आता सरंजामे म्हणतो मी कशाला करणार सुसाईड, मला काय गरज आहे सुसाईड करायची? त्यावर आता महिपत म्हणतो कारण तुला आता वाईट वाटतंय, कारण तू डिपार्टमेंटच्या नावाला बट्टा लावला म्हणून तो सुसाईड करणार आहे. तर आता महिपतच्या गुंडांनी दोन्हीकडून या सरंजामेला घट्ट पकडलं असतं आणि त्यांच्या तावडीतून सुटण्याचा खूप प्रयत्न करत असतो सरंजामे, पण ते काही त्याच्याकडनं होत नाही. त्यावर आता महिपत म्हणतो त्याच्या गुंडाला द्या रे त्याच्या हाती, आणि त्यातला एक गुंड सरंजामेच्या समोर आता एक बुक ठेवतो आणि त्यानंतर आता महिपत म्हणतो चल मी सांगतो ते लिहायचं. मी सरंजामे, मी वर्दीचा अपमान केला, लोकांचे पैसे खाल्ले, लोकांना बुडवलं आणि याचा मला पश्चाताप होतोय म्हणून मी स्वतःचा जीव घेतोय. आणि इकडे आता सीन शिफ्ट होतो. अश्विन आता घरात आला असतो आणि काहीही न बोलता तो स्वतःच्या खोलीत जाणार असतो. तितक्यात आता कल्पना त्याला थांबवते आणि म्हणते अश्विन, तू कोणाशी काहीही न बोलता थेट आतमध्ये काय जातोयस? तर आता अश्विन मनात विचार करू लागतो की तुम्ही कोणी माझ्या तन्वीला सोडायला मदत कराल असं मला काहीच वाटत नाही, तर आता तुमच्याशी काय बोलायचं? त्यानंतर आता प्रताप म्हणतोय अश्विन, तुझी आई तुला काहीतरी विचारतीये, अरे तिने तुला फोन पण केला होता, तू उचलला नाहीस. त्यावर आता अश्विन या दोघांच्या जवळ जातो आणि म्हणतो हो का, पेशंट्स होते त्यांच्या समोर फोन घेऊ का मी, आणि त्यांच्या समोर फोन घेऊन आता बोलत बसणार आहे का? त्यावर आता प्रताप विषय टाळतो आणि म्हणतो बरं ठीक आहे तू बस ये. तितक्यात आता यांच्याकडे गुरुजी येतात, कारण आता सुभेदारांकडे एक पूजा होणार असते. त्यावर आता पूर्णाजी म्हणतात गुरुजींना, अहो मी तुम्हाला बोलवणारच होते आणि अगदी नेमके तुम्ही आलात. पुढे आता पूर्णाजी म्हणतात हा म्हणजे योगायोगच म्हणायचा. त्यावर आता गुरुजी सांगतात योगायोग नाही हा पूर्णाई, मला तुमच्या थोरल्या सुनेने फोन केला होता, त्यांनी म्हटलं की मला श्रावणातली पूजा करायची आहे, म्हणजे तुमच्या घरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. आता हे ऐकून अश्विन रागातच सायलीकडे बघू लागतो की माझी बायको तिथे जेलमध्ये आहे आणि हे सगळे आता पूजा करणार आहे. तर इकडे त्यानंतर सायली म्हणते पूर्णाजी मनात विचार आला की पूजा करावी म्हणजे घरात कसं छान वातावरण होईल. तर पूर्णाजी म्हणतात माझ्याही मनात तेच आहे. त्यावर आता सायली आनंदी होते हे ऐकून आणि त्यानंतर आता प्रताप म्हणतो उत्तम, मग आपण उद्याच पूजा करूया. आणि त्यानंतर आता प्रताप विचारतो गुरुजी उद्या करूया का आपण पूजा? त्यावर आता गुरुजी म्हणतात हो हो चालेल की. आणि आता पूर्णाजी म्हणतात हो ना, शुभ कार्याला उशीर नकोच व्हायला. त्यावर आता अश्विन म्हणतो वाह छान, करा करा छान शुभ कार्य करा, बाहेर दाराला तोरण लावा, रांगोळ्या काढा. आणि आता सायलीकडे बघत तिला टोमणा मारत आता हा अश्विन म्हणतो की घरात गोडधोड करा, कारण आपली धाकटी सून आता जेलमध्ये गेला याचा कोणाला फरकच नाही पडत आहे. आता अश्विनचा हा अवतार बघून सगळ्यांना आश्चर्यच वाटतं. तर इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि सरंजामे नकार देतो आणि सरंजामे म्हणतोय मी नाही लिहिणार असं काही, जाऊ द्या मला. त्यावर आता बघा महिपत काय करतो. महिपत म्हणतोय गुंडांना त्यांच्या की जाऊ द्या त्यांना, जाऊ द्या त्याला, सरंजामे जा तू जा. आणि आता सरंजामे निघणार. तितक्यात आता महिपत म्हणतो याची पोरगी त्या स्टेशन जवळच्या शाळेत शिकते ना, तिच्याकडनं लिहून घेऊ आपण चिठ्ठी. आणि एक काम करा, याची म्हातारी जी आहे ना ती संध्याकाळी देवघरात जाती, तिच्याकडनं लिहून घेऊ. हात जरा थरथरत आहेत म्हातारीचे, पण तरी आपण तिच्याकडनं चिठ्ठी लिहून घेऊ. जा तो सरंजाम्या जा. तर आता हे ऐकून सरंजामे घाबरतो आणि म्हणतो नाही 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 लिहितो मी. आणि आता सरंजामे हातपाय जोडू लागतो महिपतचे आणि म्हणतो मी लिहितो सगळं, माझ्या फॅमिलीला काहीच करू नका, मी पाया पडतो. आणि आता सरंजामे रडू लागतो आणि म्हणतो महिपत साहेब माझ्या फॅमिलीला काहीच करू नका, मी तुमच्या पाया पडतो, तुम्ही जसं म्हणसाल मी तसं करतो. आता महिपत म्हणतो पण सरंजामे सुसाईड तर होणार आणि 113% होणार. आणि आता ते कोण करणार, तू करणार की तुझी लेक करणार की तुझी आई, हे तू ठरव, पण होणार 113%. आता इकडे खूप गयावया करत असतो सरंजामे आणि खूप रडत असतो. त्यावर आता महिपत म्हणतो दे रे त्याच्या हाती चिठ्ठी. आणि त्यानंतर आता सरंजामेला ते लिहावंच लागतं.
आणि आता महिपत सांगतो सरंजामेला, मी इथे सरंजामे, मी वर्दीचा अपमान केला, पैसा खाल्ला आणि त्याचा मला पश्चाताप होतो आहे, त्यामुळे मी स्वतःला संपवून घेत आहे. आता बिचारा रडतच हा सरंजामे चिठ्ठी लिहित असतो. इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि आता अश्विन म्हणतो, तुम्हाला काही फरकच नाही पडत आहे की तन्वी जेलमध्ये गेली आहे त्याचा. अरे तुमच्या मनात सहानुभूती तर सोडा, तुमच्यात माणुसकी सुद्धा नाही राहिली आहे. आणि असा हा तमाशा अश्विन गुरुजींसमोरच करतो आणि त्याला त्याचं काहीही वाटत नसतं. त्यानंतर प्रताप म्हणतो, अश्विन बोलण्याआधी विचार कर, आणि तिने काय केलं हे तुला माहित नाही का? त्यावर आता अश्विन म्हणतो, डॅड मला सगळं माहिती आहे. आता पूर्णाजी म्हणतात, तरीही तू असा वागतोयस. अरे तिच्यामुळे घरचं वातावरण बिघडलं म्हणून आता ही पूजा करावी लागतेय. आता अश्विन म्हणतो पूर्णाजीला, पूर्णाजी तू दादा आणि त्याच्या बायकोचं ऐकून आता असं बोलायला लागली आहेस. आता सायली अश्विनला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, अश्विन भाऊजी आपण या विषयावर नंतर बोलूया ना. तर अश्विन म्हणतो, का नंतर का बोलायचं? काय ग तुझं खरं रूप सगळ्यांच्या समोर येईल याची भीती वाटतेय का तुला? आणि आता सगळ्यांना याचं आश्चर्य वाटत असतं की अश्विन किती वात्रट सारखा वागतोय. त्यानंतर आता अश्विन म्हणतो, पूर्णाई प्रतिमा आत्याच्या मुलीला आता या दोघांनी ठरवून जेलमध्ये पाठवलंय आणि तुमच्या सगळ्यांना हिने भडकवलंय. आणि त्यानंतर आता अश्विन कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असतो सगळ्यांना की प्रिया खूप चांगली आहे म्हणून. त्यानंतर आता अश्विन म्हणतो, अगं पूर्णाजी, अगं तन्वी कशी आहे तुला हे खूप चांगलं आहे आणि माहिती आहे ग. तर आता कोणी त्यावर काहीही बोलत नाही. तर अश्विन म्हणतो, ठीक आहे तुम्हाला मला इग्नोर करायचं आहे ना, करा आणि तुम्हाला वाटेल ते करा, पण मी तन्वीला लवकरात लवकर घरी परत आणणार आहे. आणि असं म्हणून आता रागातच तिथून अश्विन निघून जातो. त्यानंतर आता सायली म्हणते, गुरुजी मी तुमच्यासाठी दूध आणि केळं घेऊन येते. तर इकडे प्रेक्षकांना सीन शिफ्ट होतो आणि सरंजामेने त्याची सुसाईड नोट लिहिली असते, म्हणजे जे महिपतने जबरदस्ती लिहून घेतली असते ती. आणि आता महिपत सगळं वाचून घेतो ते आणि त्या सरंजामेच्या अंगावरती नोट फेकतो आणि म्हणतो, सही करणं याच्यावर. आणि सही केल्यावर आता महिपत चेक करतो आणि त्याच्या गुंडांना म्हणतो, द्या रे काढा बाहेर. आणि एक पॉइझनची बॉटल आता एक गुंड सरंजामेच्या समोर ठेवतो आणि बिचारा सरंजामे आपल्या जीवनाची भीक मागत रडत असतो. पण आता महिपतला त्याचं काहीही वाटत नाही आणि महिपत म्हणतो, घे पी सरंजाम्या. त्यानंतर आता सरंजामे खूप रडत असतो. आता महिपत म्हणतो, सरंजाम्या याच्या आधी मी खूप मुर्दे पाळले, पण आता जरा वातावरण खूप वाढलंय ना, तापलंय ना, म्हणून माझं डोकं जरा मी गार ठेवलंय. पण आता मी चिखल तर साफ करणारच, पण त्यात उडी न मारता चल पी लवकर. तर आता सरंजामे ते पॉइझनची बॉटल आपल्या थरथर ते हाताने काढतो. त्यानंतर आता महिपत म्हणतो, कळलं असेल ना तुला सरंजामे, जे लेकीचा जीव वाचवासाठी बाप काय काय करतो ते. तू तुझ्या लेकीचा जीव वाचवायला जीव देतो आणि मी माझ्या लेकीचा जीव वाचवायला जीव घेतो. आणि असं रागातच एकदम लुक देत महिपत आता या सरंजामेकडे बघत असतो एक टक नजरेने, जोपर्यंत सरंजामे ती बॉटल पित नाही तोपर्यंत. आणि त्यानंतर आता सरंजामे बॉटल पिऊन घेतो आणि महिपत एक स्माईल करतो शेवटी एकदम विलन स्टाईलनी. आणि प्रेक्षकांना जबरदस्त भाग आहे हा. त्यानंतर आता हा सरंजामे बॉटल पितो आणि त्यानंतर हा मरून जातो. आणि आता सरंजामे मेल्यावर महिपतला खूप आनंद होतो आणि महिपत आता स्वतःशी बोलतो, अर्जुन सुभेदार आज तुझा पहिला प्यादा मारला बघ, आता एक 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 प्यादा मारून तुझ्यापर्यंत पोहोचणार. त्यानंतर त्या व्हॅनमधून आता महिपत आणि त्याचे गुंड बाहेर निघतात आणि महिपत आपल्या एका वेगळ्याच विलन स्टाईलमध्ये ॲटिट्यूडने चालत जातो तिथून. खूप खतरनाक सीन आहे, प्रेक्षकांना तुम्ही टीव्हीवर नक्की पहा, म्हणजे महिपतची ॲक्टिंग खूप भारी आहे इथे. त्यानंतर इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि सायली आपल्या खोलीत येते. आता अर्जुन म्हणतो, फायनली काय गं किती वाजलेस, कुठे होतीस तू? तर आता सायली म्हणते, हो पूर्णाजींचे पाय दुखत होते, त्यांचे पाय दाबून दिले, जरा तेल लावून दिलं. त्यानंतर आता अर्जुन सायलीकडे जातो आणि सायलीकडे बघू लागतो. आता सायली म्हणते, काय हो काय झालं, असे का बघताय? त्यावर आता अर्जुन म्हणतो सायलीला बस. आणि सायली म्हणते, अरे पण का? तर आता अर्जुन खाली बसतो, तिला मुद्दाम म्हणजे बेडवर बसवतो आणि खाली बसून तिचे पाय दाबू लागतो. तर आता सायली म्हणते, हो तुम्ही काय करताय, थांबा हो. तर आता अर्जुन म्हणतो, बायकोचे पाय चेपतोय, अजून काय? तर सायली म्हणते, नको ना, कोणी आलं आणि काही म्हटलं तर, बघितलं तर? अर्जुन म्हणतो, बघू द्या, काही पण म्हणू द्या. तर आता सायली म्हणते, अहो पण मला अवघडल्यासारखं वाटतं ना, प्लीज तुम्ही थांबा. अर्जुन म्हणतो, अजिबात नाही बायको, तू दिवसभर काम करत असतेस, सगळ्यांना काय हवं नको ते सगळं बघत असते आणि सगळ्यांची काळजी घेत असते. सो आज तुझा थकवा जाईपर्यंत मी तुझे पाय चेपत राहणार. आणि माझं म्हणणं असं आहे की जर बायको दमली असेल तर नवऱ्याने तिचे पाय चेपून देणं हे नवऱ्याचं कर्तव्यच आहे आणि मी हे कर्तव्य करणारच. त्यावर आता सायली म्हणते, हो का? त्यानंतर आता अर्जुन म्हणतो, बायको एक प्रॉमिस करशील का? तर सायली म्हणते, हो हवं ते प्रॉमिस करेल मी, पण आधी हे पाय चेपवणं थांबा प्लीज. तुम्हाला माहिती आहे ना, मला माझे कामं दुसऱ्यांकडून करून घेण्याची सवय नाही आहे हो, आणि असं पाय वगैरे चेपवून घेण्याची तर अजिबात नाही, प्लीज थांबा. त्यावर आता अर्जुन म्हणतो, ओके. आता सायली खाली अर्जुनजवळ जाऊन बसते आणि म्हणते, आता सांगा कोणतं प्रॉमिस हवं आहे तुम्हाला माझ्याकडून? आता अर्जुन म्हणतो,
हे बघ, आता हे काही दिवस मागचे खूप टफ होते आपल्यासाठी. सतत ते केसबद्दल आपण बोलत होतो, त्याचाच विचार, आणि आपण एकमेकांना वेळच नाही दिला ना त्यासाठी. त्यामुळे आता आपण फक्त आपल्याबद्दल विचार करूया. आपण ना छान फिरायला जाऊ. लास्ट टाइम गेलो होतो मॅथेरनला, पण तेव्हा सिच्युएशन वेगळी होती आणि त्या सायली हसू लागते. पुढे आता अर्जुन म्हणतो, आता जाऊ ना आपण कुठेतरी फिरायला मस्त, नाहीतर मग सिनेमाला जाऊया किंवा मग कॅन्डल लाईट डिनर. त्यावर आता सायली हसते आणि म्हणते, बस एवढंच प्रॉमिस? त्यासाठी प्रॉमिस कशाला हवंय, आपण नक्की जाऊ. त्यावर आता अर्जुन म्हणतो, मग आपण उद्याच जाऊया, मी आत्ताच तिकीट्स बुक करतो. त्यावर आता सायली म्हणते, नाही नाही उद्या नको, उद्या घरी पूजा आहे, मला रांगोळी प्रसाद सगळी तयारी सगळंच करावं लागलेल. उद्या कसं जाता येईल आपल्याला? तर आता अर्जुनचा चेहरा पडतो आणि सायली म्हणते, अहो मी फक्त असं म्हणते की उद्या नाही जाता येणार आपल्याला, पण आपण 2 दिवसांनी जाऊ ना, आणि तुम्ही म्हणते ते सगळं करूया. आता अर्जुन म्हणतो, नक्की? सायली म्हणते, हो. तर अर्जुन आता हे प्रॉमिस घेतो असं सायलीकडून, आणि सायली आता प्रॉमिस देते. त्यानंतर आता सायली म्हणते, मला माहिती आहे गेली 2 वर्ष तुम्ही तुमच्या छोट्या छोट्या अपेक्षा पण बाजूला ठेवल्यात आणि फक्त केसचा विचार करत राहिला, पण आता मी तुम्हाला मनापासून वचन घेते, आता सगळा माझा वेळ तुमच्यासाठी असेल फक्त, आणि आता मी फक्त आपलाच विचार करेल. आणि दोघेही आता आनंदी होतात. आता सायली आणि अर्जुन फिरायला जाणार का कुठे हे आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळणार, आणि आजचा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, आता सायलीकडे म्हणजे सुभेदारांकडे एक पूजा असते. इतक्या जोरात असा आवाज येतो पूजेच्या मध्येच, आणि सायली आता उठून जाते आणि त्यामध्ये एक चिठ्ठी असते. 2-3 गुंडांनी, बहुतेक हे महिपतचेच गुंड असणाऱ्या प्रेक्षकांना, यांनी आता जोराचा दगड मारून त्या खिडकीच्या काच फोडला असतो, आणि त्यामध्ये एक चिठ्ठी असते. आता सायली त्या चिठ्ठी वाचते आणि त्या चिठ्ठीमध्ये असते, अर्जुन सुभेदार आता वेळ आहे तुझा जीव घेण्याची. आणि सगळ्यांना आता हे ऐकून धक्का बसतो. बघूया प्रेक्षकांना आता येणाऱ्या भागात काय होणार आहे ते. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर डेली अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन एपिसोड सोबत. तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद.